अशा काळ्या जादू केल्याने जर मुख्यमंत्री बदलत असतील किंवा मुख्यमंत्री होत असतील तर प्रत्येक जण काळी जादू करत बसेल ना. कशाला लोकांची कामं करायची, कशाला लोकांसमोर जायचं. आता उद्धव ठाकरे साहेब जेव्हा त्या वर्षामध्ये होते त्या ठिकाणी फार काही लिंबू वगैरे वगैरे निघाले म्हणतात, काळा जादू केल्याचे म्हणतात. आता उद्धव साहेब गेले, मग शिंदे साहेब आले, तेव्हाही म्हणतात ते काळा जादू केली. आता देवेंद्र फडणवीस आलेत. अशा काळ्या जादू केल्याने जर मुख्यमंत्री बदलत असतील किंवा मुख्यमंत्री होत असतील तर प्रत्येक जण काळी जादू करत बसेल ना. कशाला लोकांची कामं करायची, कशाला लोकांसमोर जायचं, कशाला निवडणुकीमध्ये जायचं. काळी जादू केली तर निवडून आलं, काळी जादू केली तर मंत्री झालं, काळी जादू केली तर मुख्यमंत्री झालं. किती सोपा प्रकार आहे हा पुरोगामी महाराष्ट्र. या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असे प्रकार चालत नाहीत. तुम्हाला या जादू टोण्यापासून मुक्त करण्यासाठी सर्वच महामानवाने अनेक आपल्या संतांनी त्यातून बोध घ्यायला सांगितलेले. तो बोध घ्या आणि पुढे चाला.